डॉली रात्रीपासून तळमळकोराला पिले देण्यासाठी म्हणलं देईन वा कदाचित दुसऱ्या दिवशी देईल म्हणलं. मग सकाळी सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की पिले क्यू क्यू करायला लागले. बघितलं तर ऑलरेडी 2 पिल्ले साईडला येऊन बसले होते, साफ करून ठेवले होते तिथं. आणि तिसरं पिल्लू होऊ लागलं. आणि निसर्गातल्या दिलेलं आहे की नाळ कशी तोडायची, पिल्लू कसं साफ करायचं. लोकांना असं कधी कधी वाटतंय की कुत्र्या पिल्ले खात असताना, असं काही कुत्र्या पिल्ले वगैरे खात नाहीत. ते नाळ तोडतात आणि नाळ त्यांना एकदम ॲक्युरेट तोडता येते. निसर्गाने त्या ऑलरेडी त्यांना डोकं दिलेलं आहे. आणि आपल्या मदतच करायची असली तर जास्त पिल्ले झाले तर साफ करून साईडला ठेवायचे, त्यांना दूध पाजण्यासाठी मदत करायची. भारी वाटतंय. आपल्या इथं 10-15 कुत्रे आहेत, त्यामुळे आपल्याला हमेशाच हे प्रसंग येत आहे. आणि कदाचित जर मी कधी घरी नसलो, पप्पा नसले, तर कोमल किंवा जास्त इंटरेस्ट आहे माडीला. मग माडी डेअरिंग बाज आहे, त्यामुळे माडीला काय भी वाटत नाही. आणि कुत्र्याही गरीब आहेत, गावरान कुत्रा ह्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग असतात. आणि आपले एवढे पिल्ले आज आपल्यापेक्षाही भारी पुन्हा पुढे सांभाळायचं नाहीत. आपण कोंबडी बकर काय करीत नाहीत की उद्या कापाला जाईल दुःख वाटायला. आनंद वाटतंय की आपल्यापेक्षाही चांगले पुढे सांभाळणार. चला, धन्यवाद.